चित्राची बहीण रचना तिच्या सासरच्या स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. तिने चहा बनवला होता. मग तिने तिची धाकटी बहीण चित्रा हिला हाक मारली आणि म्हणाली, चित्रा जा आणि सगळ्यांना चहा दे. चित्रा सोफ्यावर बसून टीव्ही बघत होती. तिने स्पष्ट नकार दिला आणि म्हणाली, नाही ताई, तू दे, मी जाणार नाही. हे ऐकून रचनाला खूप राग आला. एकतर ती सकाळपासूनच काळजीत होती. शिवाय चित्राला जेव्हाही तिने कोणतेही काम करायला सांगितले तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला. खरं तर गोष्ट अशी होती की रचनाच्या आईची तब्येत खूप खराब होती. तिला न्यूमोनिया झाला होता. त्यामुळे तिला काल रात्रीपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रचनाच्या घरी फक्त तिची आई आणि लहान बहीण राहत होत्या. रचनाच्या वडिलांचे लहानपणी निधन झाले होते आणि रचनाला एक भाऊ होता. त्याचाही गेल्या वर्षी अपघात झाला होता. त्यामुळे रचनालाच तिच्या आई आणि बहिणीची काळजी घ्यावी लागली. रचनाची धाकटी बहीण चित्रा हिचा मानसिक विकास खूपच मंद होता. त्यामुळे कोणतेही काम नीट कसे करायचे हे तिला कळत नव्हते. रचनाला तिच्या बहिणीबद्दल सहानुभूती वाटली, पण तरीही तिच्या लक्षात आले की तिने करू शकणारे कामही करायला पटकन नकार दिला. रचनाची आई सुमित्राजींचे आपल्या धाकट्या मुलीवर खूप प्रेम होते आणि तिला तिच्यावर कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ द्यायचा नव्हता. म्हणून त्यांनी तिला मोठ्या आदराने वाढवले. असं असलं तरी दुबळे मूल हे आई वडिलांना जास्त प्रिय असते. इथेही तीच परिस्थिती होती. सुमित्राजी डोळे मिटून चित्राची प्रत्येक विनंती पूर्ण करत असत. तिने तिला कोणतेही काम करू दिले नाही आणि तिला फुलासारखे ठेवले. आता आई आजारी पडल्यावर रचना चित्राला तिच्या आई वडिलांच्या घरी एकटी सोडू शकत नव्हती. म्हणून तिने तिला सासरच्या घरी आणले. पण इथे आल्यानंतर तिच्या विचित्र वागण्याने तिला त्रास झाला. शेवटी रचनाने सगळ्यांना चहा दिला आणि चित्राला चहा दिला तेव्हा चित्राने चहा प्यायला लागताच तोंड विचित्र करू लागली. चहा थोडा थंड होता म्हणून चित्राने लगेच कप ठोठावला आणि फोडला. या कारवाईमुळे रचनाला सासरच्या मंडळींसमोर लाज वाटली. तिची मानसिक स्थिती सर्वांना माहीत असली तरी रचनाला कोणीही काही बोलले नाही. पण रचनाला चित्राचे हे वागणे अजिबात आवडत नव्हते. अखेर चित्रा आता लहान मुलगी राहिली नव्हती. ती आता 20 वर्षाची झाली होती आणि आता या बालिश कृती तिला अजिबात चांगल्या वाटत नव्हत्या. लग्नानंतर रचनाला तिच्या माहेरच्या घरी जायला फारसा वेळ मिळाला नाही आणि जेव्हा जेव्हा रचना थोड्या काळासाठी तिच्या माहेरच्या घरी जायची तेव्हा चित्रा तिच्यासमोर चांगली वागत असे. लग्नानंतर रचनाने तिला पहिल्यांदाच असं पाहिलं होतं. आता तिला तिच्या आईचा पण राग येऊ लागला होता, कारण तिच्या आईने तिच्या तोंडात घास भरून चित्रा पूर्णपणे बिघडली होती. रचना तिच्या मनाची समजूत घालून जबाबदारी पार पाडण्यात कशी तरी व्यस्त होती. पण तिने ठरवले होते की यावेळी ती हॉस्पिटलमधून घरी परतताच आईशी या विषयावर नक्की बोलेल. आठवडाभरानंतर तिची आई घरी आली. रचना चित्रासोबत घरी पोहोचली. तिची आई आधीच निरोगी होती, पण तरीही थोडी अशक्त होती. डॉक्टरांनी सकाळ संध्याकाळ इंजेक्शन घेण्यासाठी येण्यास सांगितले होते. आई वडिलांच्या घरी पोहोचताच रचनाने तिने सोबत आणलेले जेवण एका प्लेटमध्ये तिच्या आईला खायला दिले. तेव्हा सुमित्राजींनी चित्राला विचारले, बेटी तू पण खा. रचना चिडली आणि म्हणाली की तिला भूक लागली असेल तर ती मागून घेईल. असो, मी येते. आधी जेवण खा, औषध घ्यावं लागेल ना. सुमित्राजी शांतपणे जेवू लागली. चित्रा तिच्या खोलीत जाऊन बेडवर पडली. थोडा एकांत मिळताच रचना तिच्या आईला म्हणाली, आई ही चित्रा कसली कृती करते, तू तिला काही शिकवलं नाहीस का? सुमित्राजी आश्चर्याने म्हणाल्या, बेटी तुला माहीत आहे की तिचे मन थोडे कमजोर आहे. रचना तिला अडवत बोलली, बरं आई प्लीज, तिचा मेंदू कमकुवत आहे म्हणून मी तिला अभ्यास करून डॉक्टर इंजिनियर व्हायला सांगत नाही, पण ती तिची रोजची कामं करू शकते ना. जर ती रागात अनियंत्रितपणे वागू लागली तर तू सभ्यतेने कसे जगायचे? तिला रागावर नियंत्रण ठेवायला शिकू शकता. आपण तिला इतकं शिकू शकत नाही. तू तिला लाडवून ठेवलेस. यापूर्वी ती असे वागत नसे. तुमच्या अतिप्रेम आणि आपुलकीमुळेच या गोष्टी तिच्या डोक्यात गेल्या. सुमित्राजींच्या डोळ्यात अश्रू आले आणि म्हणाल्या की मी आई आहे, मी माझ्या मुलांवर प्रेम करू शकत नाही का? रचना म्हणाली, आई हे प्रेम नाही तर तुझे अति लाड आहे, जे चित्रा दिवसेंदिवस खराब करते आहे. हे असेच चालू राहिले तर तिचे भविष्यात काय होईल? सुमित्राजी बोलल्या, काय होणार आहे बेटा? भविष्यात अशा मुलीशी कोणी लग्न करणार नाही. मला असे वाटते की जोपर्यंत मी या जगात आहे तोपर्यंत मला या जगात तिच्यावर खूप प्रेम केले पाहिजे. तिची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन. मला माहीत नाही माझे शब्द कोणी सहन करेल की नाही. असो, माझ्या म्हणण्यानुसार तिची जबाबदारी तुलाच उचलायची आहे. बेटा, तिच्या कृत्याला तू एवढी रागावू नकोस की तुझा बाप आणि भाऊही राहिले नाहीत. नाहीतर काळजी नव्हती.
ती या घरात आरामात राहिली असती, पण आता ती तुझी एकुलती एक बहीण आहे. माझ्यानंतर तुला तिला सांभाळायचं आहे. रचना चिडली आणि म्हणाली, आई, छोटीने माझ्या सासरच्या घरात माझा सीन बनवला आणि तू म्हणतेस की तिची जबाबदारी मी घ्यावी. तिचा भार मी नक्कीच उचलणार नाही. तुला असे वाटते की मी तिची काळजी घेण्यासाठी आहे, म्हणूनच तू तिला काही शिष्टाचार किंवा जगण्याची पद्धत शिकवत नाही. जर वडील आणि भाऊ नाही तर मी काय करावे? आई, या मुलीला माझ्या काळजीत ठेवले आहेस का? तेव्हा आजारी आई तिचे डोके धरून म्हणाली, बेटा, माझ्या डोक्यात खूप दुखत आहे. एवढा वाद आत्ताच का लावून बसलीस? या सर्व गोष्टींचा मी जितका जास्त विचार करते तितकी काळजी होत जाते. रचना म्हणू लागली, आई, मला तुम्हा लोकांचे वाईट वाटत नाही. मलाही वाटते की धाकटीच्या आयुष्यात थोडीफार सुधारणा व्हावी. मी हे म्हणत नाही की तिला माझ्याकडे ठेवायचे नाही, पण आपण तिला चांगले वागवायला शिकू शकतो, बरोबर? पण तू तिच्याबद्दल प्रत्येक चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहेस. तू तिचा छळ सहन करू शकतेस, पण माझ्या सासरच्या घरी मी तिचा छळ सहन करू शकणार नाही. आई, आपल्याला तिला शिष्टाचार शिकवावे लागेल. सुमित्राजी खोल विचारात बुडाल्या होत्या. ती सध्या काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. रचना आपले मन बोलून बाल्कनीत उभी राहिली. आईची काळजी घेण्यासाठी ती आठवडाभरापासून आईच्या घरी आली होती. तिने ठरवले होते की चित्राची वागणूक बदलायची. रचना जेव्हा स्वयंपाकघरात काम करायची तेव्हा ती चित्रालाही काम शिकवण्यासाठी किचनमध्ये बोलावत असे. चित्राला हे सगळं अजिबात आवडत नव्हतं. ती नेहमी त्या कामापासून दूर पळू लागली. रचनाने एकदा तिला शिवे दिल्यावर चित्राने तिच्यावर हात उचलायचा प्रयत्न केला. रचनाला हे सर्व असह्य होत होते. सुमित्राजी आधीच आजारी होती. एक दिवस जेवल्यानंतर ती गच्चीवर फिरत असताना रचना तिच्यासोबत चालायला लागली. चालता चालता तिने हळूच विचारले, त्या दिवशी तू माझ्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाहीस? सुमित्राजी हळूच म्हणाल्या, बेटा, आता वेळ निघून गेली आहे. आता काही करता येणार नाही. तू चित्राकडे बघतेस ना, ती तुझ्यावर हात उचलण्याचाही प्रयत्न करते. अशा स्थितीत तिला कसे समजवायचे? मी तिला जबरदस्ती केली तर ती माझ्यावर हात उचलते. तिचं मन कमकुवत आहे ना, तिला कसं कळणार? आईला समजावून सांगताना रचना म्हणाली की तिचा मेंदू कमकुवत आहे, म्हणजेच तिची शिकण्याची क्षमता कमी आहे असे डॉक्टरांनी सांगितले होते. पण तू तिला पूर्णपणे सोडून गेलीस. लहानपणी तिला शिव्या घालायला डॉक्टरांनी मनाई केली होती, कारण त्यावेळी तिचं मन खूप कमकुवत होतं. पण आता तुम्ही तिला प्रेमाने समजावून सांगाल ना. पण मोठं होऊनही तू तिला तिच्या नशिबावर सोडलंस. आई म्हणून तू तिला समजवायला हवं होतं, कोणत्या परिस्थितीत कसे वागावे. पण तू तिला काही शिकवले नाही आणि आता बघ, ती आमचा गैरफायदा घेऊ नये म्हणून तिच्या भीतीने जगायचे आहे. काल कुठेतरी माझ्या सासरी तिच्या वागण्यामुळे त्रास होऊ लागला. मग सांग, मी काय करू? सुमित्राजी एका विचित्र कोंडीत अडकल्या होत्या. ती दबक्या आवाजात म्हणाली, बेटी, मी काय करू? मला दूरवर एकही रस्ता दिसत नाही. आणि रचना म्हणाली, तू एकदा बाहेर जाऊन बघ, मग तुला 1000 रस्ते सापडतील. अशा लोकांसाठी खास प्रशिक्षण केंद्र आहे. अशा लोकांसाठी समुपदेशन केले जाते. आपण इच्छित असल्यास तिला प्रशिक्षण केंद्रात पाठवू शकतो. इथे ती आमच्यावर हात उचलते ना. जर ती बाहेरच्या लोकांमध्ये राहिली तर ती स्वतःच निर्णय घ्यायला शिकेल. त्यावर तज्ज्ञांकडून देखरेख केली जाईल. तिला समुपदेशन मिळाल्यास ती लवकरच जीवन जगण्याचा योग्य मार्ग शिकेल आणि इतरांशी कसे वागावे हे देखील तिला समजेल. जीवापेक्षा प्रिय असलेल्या आपल्या मुलीला पाठवण्याच्या विचाराने सुमित्राजी हादरल्या. पण जेव्हा त्यांनी एकट्याने आत्मपरीक्षण केले तेव्हा त्यांनाही रचनाचा मुद्दा योग्य वाटला. शेवटी ती आपल्या मुलीची ढाल म्हणून किती दिवस संरक्षण करू शकते? एक ना एक दिवस चित्रा तिच्याशिवाय राहणारच. मग ती जिवंत असताना तिला इतकं कणखर का बनवत नाही की चित्राला तिच्या मृत्यूनंतरही तिच्या आयुष्यात कोणतीही अडचण येणार नाही हे समजायला तिला खूप वेळ लागला. मग तिने रचनाला फोन केला आणि म्हणाली की बेटा, मी चित्राला काही दिवस माझ्यापासून दूर ठेवायला तयार आहे. हे ऐकून रचनाला खूप आनंद झाला. आज आईचा निर्णय कळल्यावर तिला थोडासा दिलासा मिळाला. आज एका आईने आपला चेहरा तयार केला आणि आपल्या मुलाच्या कल्याणाचा विचार केला. मतिमंदांसाठी काम करणाऱ्या संस्थेशी रचना बोलली आणि त्यांनी चित्राचे समुपदेशन सुरू केले. यासोबतच त्यांनी तिला स्वावलंबी होण्यासाठी छोट्या छोट्या नोकऱ्याही शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला चित्राने खूप डोळे दाखवले. कष्टापासून दूर पळावेसे वाटायचे, पण हळूहळू नवीन वातावरण तिला आवडू लागले. ज्यांनी तिला शिकवले त्यांनी तिला प्रोत्साहन दिले आणि सर्वांसमोर तिचे कौतुक केले. चित्रा हळूहळू बाहेरच्या लोकांशी चांगलं वागायला शिकत होती. 6 महिन्यांनी चित्राच्या वागण्यात खूप बदल झाला. आता राग आल्यावर ती रागावर नियंत्रण ठेवायला शिकली होती.
कोणत्या परिस्थितीत कशी प्रतिक्रिया द्यायची हे तिला हळूहळू समजत होते. आता ती रागाच्या भरात आई आणि बहिणींवर हल्ला करायला धावली नाही. घरातील अनेक कामेही ती शिकली होती. एकंदरीत तिचे वागणे आता संतुलित झाले होते. आपल्या मुलीच्या वागण्यात झालेला बदल पाहून सुमित्राजींना खूप आनंद झाला. रचनाला तिच्याच नातेवाईकांतून एक मुलगा सापडला. मुलगा थोडा मोठा होता आणि त्याला एक मुलगाही होता जो 10वीत शिकत होता. त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. रचनाला हे नाते आवडले. ती तिच्या आईशी बोलली. आधी तिच्या आईला चित्राची काळजी स्वतः घ्यायची होती, पण आता चित्राची जबाबदारी आपण आयुष्यभर पेलणार नाही हे तिला समजले होते. म्हणूनच तिने मन बळकट करून या नात्याला होकार दिला. त्यानंतर चित्रा आणि विरेशचे लग्न झाले. विरेशला चित्राबद्दल सर्व काही माहीत होते, पण चित्रा सुंदर असल्याने विरेशने तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर चित्रा हळूहळू घर सांभाळायला शिकत होती आणि नवऱ्याचं प्रेम तिच्या आयुष्यात आल्यानंतर तिचं वागणं अधिक शांत झालं. चित्रा वेडी नाही हे विरेशला माहीत होते. तिला फक्त गोष्टी शिकण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो आणि तिला यात कोणतीही अडचण नव्हती. आज चित्रा आणि विरेशच्या लग्नाला 7 वर्षे झाली होती. चित्राला आई व्हायचे नव्हते कारण तिला आई होण्याची भीती वाटत होती. पण विरेशला यावर काहीच आक्षेप नव्हता, कारण त्याला आधी पहिल्या बायकोपासून मुलगा झाला होता. आता चित्रा तिच्या पतीसोबत खूप खुश होती. रचना आणि सुमित्राजी आता चित्राच्या बाजूने मोकळे झाले होत्या. योग्य वेळी योग्य पावले उचलून चित्राच्या आयुष्यात खूप बदल घडवून आणणाऱ्या रचनाचे सुमित्राजींनी वारंवार आभार मानले. नाहीतर चित्रा आयुष्यभर कुणा ना कुणांवर ओझं राहिली असती. मित्रांनो, कधी कधी आईवडील आपल्या मुलांना जगापासून वाचवण्यासाठी धडपड करू देत नाही. त्यांच्या भल्यासाठी कोणतेही नवीन पाऊल उचलायला घाबरतात. पण त्यांनी एवढाच विचार केला पाहिजे की आज आपण आपल्या मुलांसोबत आहोत, पण त्यांचे पुढे काय होईल? आपण हे जग सोडल्यानंतर मुलांचे काय? त्यामुळे अशा विशेष मुलांना योग्य प्रशिक्षण आणि समुपदेशनाद्वारे जीवन कसे जगायचे हे शिकवलेच पाहिजे, जेणेकरून त्यानंतरही त्यांच्या मुलांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये आणि त्यांची जबाबदारी कोणी उचलली तरी त्यांनी फारशी काळजी करू नये. कारण प्रत्येक जणमध्ये त्यांच्या पालकांइतके सहन करण्याची शक्ती नसते. त्यामुळे अशा विशेष मुलांना प्रत्येक परिस्थितीत जगायला शिकवले पाहिजे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.